सब्जेक्ट मॅथ टॉपिक एक्सपोनंट म्हणजेच घातांक एक्सपोनंट. मराठीमध्ये लिहायचं काय म्हणायचं त्याला? घातांक. पोरांनो, एक्सपोनंट किंवा घातांक लिहिण्याची गरज का पडली? बघा, जर मी इथं लिहिलं असो, वाचायला थोडं अवघड जातं. अरे जातं की नाही? हां, बरं मी असं लिहिलं, वाचायला थोडं अवघड जातं. म्हणून काय लिहितात माहिती का? 5 मल्टिपल किती शून्य आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 गुणिले तुम्ही लिहू शकता नाही, काय लिहितो आपण? 5 लिहिला आणि याच्या डोक्यावर लिहिला 9 होते नाही, 3 6 9 10 आहेत. ठीक आहे, नाही 9च आहे, 9 तर इथं 9 लिहितो. किंवा 10 मल्टिपल 9 असं पण लिहितो. ठीक आहे, म्हणजे हे वाचणं आपल्याला अवघड जातं की नाही? म्हणून आपल्याला एक्सपोनंट ची गरज आहे. एक्सपोनंटमध्ये तुम्हाला आता आपण थोडीशी माहिती असेल. एक्सपोनंटमध्ये जर मी असं लिहिलं, तर काय करतात? किती वेळेस लिहिलं मी? 1 2 3 4 5 बरोबर. हे किती वेळेस लिहिलं? 5. तर 5 मल्टिपल 5 असं करतात का? असं करतात का? यस यस नाही, यस नाही, 5च्या डोक्यावर 5 किंवा 5च्या डोक्यावर किती आहेत? 1 2 3 4 4. ठीक आहे, 4. आणि जर मी असं लिहिलं 5 प्लस 5 प्लस 5 प्लस 5 प्लस 5 जर लिहिला तर 5 लिहिणार आणि किती वेळेस 5 लिहिला? 1 2 3 4 5 मल्टिपल 5 मग लिहिणार. प्लस असेल तर, आणि मल्टिपल असेल तर किती? हा एक वेळा आणि 1 2 3 4. जर मी असं लिहिला 2 च्या डोक्यावर मी 7 लिहिला म्हणजेच काय? 2 मल्टिपल 2 मल्टिपल. नाहीतर काही जण काय करतात? 2 मल्टिपल 7 14 करतात. असं होतं का ते? नाही, तसं होत नाही. 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 1 2 3 4 5 2 मल्टिपल 2. हां, किती झाला? 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16 2 जा 32 32 2 जा 64 64 2 जा 64 2 जा जे आहे ते. ठीक आहे, 128. हे असं, यालाच काय म्हणायचं पोरांनो? एक्सपोनंट म्हणायचं. एक्सपोनंटमध्ये मी आता जसं लिहिलं 2 and 7 लिहिला, तर याला म्हणायचं बेस. या 2ला काय म्हणायचं? बेस. बेस म्हणजे मराठीमध्ये म्हणायचं पाया. कशाला म्हणायचं? या 2ला. आणि या 7ला काय म्हणायचं पोरांनो? एक्सपोनंट म्हणायचं. काय म्हणायचं? एक्सपोनंट.
7ला म्हणायचं एक्सपोनंट. म्हणजे जे डोक्यावर असतं त्याला म्हणायचं एक्सपोनंट आणि जे खाली असतं त्याला म्हणायचं बेस. समजलं? नाही, लिहायचं काही नाही. एवढं समजलं तुम्हाला? एवढं समजलं का? हो सर. ठीक आहे. थोडंसं लिहून घ्या मग आता. एक्सपोनंट लिहा. हां, किंवा लिहा एक स्टार ॲरो दाखवा. आणि लिहा 5 मल्टिपल 5 मल्टिपल 3 सॉरी 5 इज इक्वल टू, लिहा पुढे इज इक्वल टू 5चा किती रे? 3. 5चा 3 125 इज इक्वल टू 125. खाली परत लिहा इज इक्वल टू करून हा 5चा 3 या 3च्या खाली एक लिहायचं. हो, खालच्या ओळीमध्ये, खालच्या ओळी खाली खाली थोडं एक ओळ सोडून लिहा, सुटसुटीत लिहा. 5चा 3 या 3ला म्हणायचं एक्सपोनंट. 3च्या पुढं ॲरो दाखवून लिहायचं एक्सपोनंट. हे रे, याला म्हणायचं एक्सपोनंट. काय म्हणायचं? वरी जे डोक्यावर असतं त्याला काय म्हणायचं? सम्यक एक्सपोनंट. आणि जो खाली आहे त्याला म्हणायचं बेस. काय म्हणायचं ईशांत? बेस. बेस. बेस म्हणजे काय रे ईशांत? बेस मीन्स खाली राहतो तो बेस. पाया. आणि एक्सपोनंट म्हणजे काय रे भाऊ? वरती राहतो तो. त्याला काय म्हणायचं? घातांक. घातांक. हा, आणि बेस म्हणजे पाया. ठीक आहे. आपण म्हणतो ना बेसमेंट. बेसमेंट म्हणतो ना की नाही, म्हणजे ते खालचा जो पाया असतो त्याला बेसमेंट म्हणतात. ठीक आहे. मग झालं एवढं लिहून सर्वांचं? मला सांगा पोरांनो, एक आणखी ॲरो दाखवा. इन ब्रॅकेट -2 मल्टिपल इन ब्रॅकेट -2 मल्टिपल इन ब्रॅकेट -2 मल्टिपल इन ब्रॅकेट -2 इज इक्वल टू काय लिहाल? इन ब्रॅकेट -2चा 4. 4. बस. समजे क्या? समजे? 1 2 3 4 -2चा 4. बरं, आणखीन एकदा बघू आपण. टू बाय 3 मल्टिपल 2 by 3 मल्टिपल 2 by 3 मल्टिपल 2 by 3 मल्टिपल 2 by 3 इज इक्वल टू काय लिहिणार आपण? 2/3 एक्सपोनेंट 5. अरे क्या बात है, बहुत बढ़िया. 2/3चा एक्सपोनंट किती आहे? 5. आणि मग पोरांनो यांना रीड कसं करतात सांगतो मी तुम्हाला. खाली एक लिहा, खाली एक वाक्य लिहून घ्या. इट इज रीड रीड
फिफ्थ पॉवर, हा एक्सपोनेंटला पॉवर पण म्हणतात. यस, फिफ्थ पॉवर ऑफ 2/3. 2/3. कळलं? या एक्सपोनंटला पॉवर पण म्हणतात. हा, पॉवर म्हणजे ताकद. ठीक आहे. बरं, आणखीन एक बघू आपण. टेन मल्टिपल 10 इज इक्वल टू कसं लिहिणार? 10चा 3. 10चा 3. 10चा 3. 30. बरं, आणखीन एक. जर मी असं लिहिलं ओनली 1000, ठीक आहे, तर त्याला आपण कसं लिहू शकतो? 10 Only 1000. 10 मल्टिपल Third power. 10 मल्टिपल 10 इज इक्वल टू 10चा 3. अरे बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? 10 गुणिले 10 बरोबर 100. 100 गुणिले 10 बरोबर 1000. आले का बरोबर? 10चा 3. ठीक आहे. आणखीन बघू आपण. इसको कैसा लिख सकते हैं? 10 मल्टीपल 10 मल्टीपल 10 इज इक्वल टू 10चा 4. 10चा 4. इसको हाईलाइट करना है. बरोबर आहे की नाही? बरं मी असा लिहिला, ये मल्टिपल ए मल्टिपल ए इज इक्वल टू एचा किती रे? Aचा पॉवर 5. क्या बात है, बहुत बढ़िया. 1 2 3 4 5. एचा पॉवर 5. इसको हाईलाइट करो. बरं, दुसरं आणखी एक. कब तक चलेगा ऐसा? बरं मी असं लिहिला, ये मल्टिपल ए मल्टिपल ए मल्टिपल ए मल्टिपल ए मल्टिपल ए. ठीक आहे. ये मल्टिपल ये हां, तर ये हा n टाइम लिहिला. n टाइम, n वेळा, n टाइम्स. ठीक आहे. तर म्हणतो n टाइम्स. तर म्हणजे काय लिहिणार आपण इथं? इज इक्वल टू ए चा n टाइम्स. बरोबर आहे की नाही? जितका वेळा असेल तितका वेळा. जरा लिहायचंय. मग आणि आता एक महत्त्वाचं पोरांनो, ज्याच्यावर आपण आता काही 2-3 उदाहरणं घेणार आहोत. ठीक आहे. जर बघा द्या, मी म्हणलो 5चा 1 इज इक्वल टू 5. लिखो. मी म्हणलो 6चा 1 इज इक्वल टू 6. मी म्हणलो 7चा 1 इज इक्वल टू किती येईल रे? 7. मी म्हणलो 1000चा 1 इज इक्वल टू किती येईल रे? 1000. मी म्हणलो 125चा 1 इज इक्वल टू, मी म्हणलो एचा 1. बहुत बढ़िया. ये याद रखना है.
इसको हाईलाइट करो. समजला? एखाद्याची पॉवर 1 असेल तर त्याचा आन्सर तीच संख्या असते. हां, ठीक आहे. एखाद्याची पॉवर जर 1 असेल तर तिची संख्या तीच, तिचं उत्तर तेच असतं. कितीही मोठी असू द्या पॉवर. ओके, म्हणजे किती मोठी संख्या असू द्या, त्याची पॉवर जर 1 असेल तर उत्तर तीच संख्या लिहायचं. ठीक आहे. आता इकडे बघा, दुसरं एक मी लिहिलं. दहाची पॉवर 0, उत्तर 1. मी लिहिलं 1ची पॉवर 0, उत्तर 1. मी लिहिलं 5ची पॉवर 0, उत्तर 1. मी लिहिलं 25ची पॉवर 0, उत्तर 1. मी लिहिलं 1000ची पॉवर 0, उत्तर 1. मी लिहिलं 125ची पॉवर 0, उत्तर 1. मी लिहिलं येची पॉवर 0, उत्तर 1. समझे क्या? समझे क्या? हो सर. बहुत बढ़िया. चला, ठीक आहे. आपण